Problem 1. Distance of chord AB from the center of the circle is 8 cm. Length of the chord AB is 12 cm. Find the diameter of a circle. तर आपल्याला सर्कलचं डायमीटर काढायचं आहे. आपण सर्कल काढू. P is the center of the circle. Let P is a center of a circle. त्याच्यानंतर आपल्याला कॉर्ड ए बी दिलेली आहे. तर ए बी इज अ कॉर्ड आणि याची लेंथ दिली आहे 12 सेंटीमीटर. सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड. त्याच्यानंतर दिलेला आहे डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर. तर सेंटरपासनं कॉर्डचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पी पासनं कॉर्डवर काय टाकावं लागेल, परपेंडिक्युलर, आणि हे दिलेलं आहे 8 सेंटीमीटर. तर काय म्हणू आपण, सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. आणि आता परपेंडिक्युलर जे आपण कॉर्डवर टाकतो, तर परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर ए बी किती दिली आहे, 12 दिली आहे. तर ए एम आणि एम बी कशी होईल, इक्वल, आणि ए बी ए एमच्या हाफ ए बी होऊन जाईल. तर ए बी 12 आहे, तर ए एम किती होऊन जाईल, 6. आणि आपण जर ए पी जॉईंट केली तर हा काय होऊन जाईल, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगलच्या 2 साईड माहिती आहे, तर पायथागोरस थिअरमनी आपल्याला थर्ड साईड म्हणजे ए पी काढता येईल. आणि ए पीच्या डबल काय होऊन जाईल, ए पी काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल, आणि याच्या डबल काय होऊन जाईल, डायमीटर. तर आपण काय केलं, सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ठीक आहे. त्याच्यामुळं काय होईल, ए एम आणि बी एम इक्वल होईल आणि ए बीचा हाफ होईल. म्हणजे ए एम इज इक्वल टू बी एम इज इक्वल टू हाफ ए बी इज इक्वल टू हाफ इंटू ए बी आपल्याला किती दिली आहे, 12 सेंटीमीटर. आणि आता आपण याला जर 2ने डिवाईड केलं तर काय होईल, 6 सेंटीमीटर. म्हणजे ए एम आपल्याला किती मिळून जाईल, 6 सेंटीमीटर. आता आपल्याला इथे राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे, कोणता, ए एम पी, आणि याच्या 2 साईड गिवन आहे. तर पायथागोरस थेरमने आपण थर्ड साईड काढू शकतो. म्हणून ट्रायंगल ए एम पी इज अ राइट angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, काय होईल, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. म्हणजे ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. ए पी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. तर ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम. ए एम आपण काढलेला आहे 6 स्क्वेअर, आणि पी एम आपल्याला गिवन आहे 8 याचा स्क्वेअर. म्हणजेच काय होईल, ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 6चा स्क्वेअर किती होऊन जाईल, 36, प्लस 8चा स्क्वेअर 64. म्हणजेच काय होऊन जाईल,
AP स्क्वेअर याची जर आपण सम केली तर किती होऊन जाईल 100 होईल याची ॲडिशन. मग 100चं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर 100चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल 10 होऊन जाईल. म्हणजे AP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि 10 AP काय आहे रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे डायमीटर ऑफ ए सर्कल. तर डायमीटर हे रेडियसच्या डबल असते, म्हणजे ट्वाईस आर. म्हणजे काय होईल 2 × 10 इज इक्वल टू काय होऊन जाईल 20 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला काढायचं. प्रॉब्लेम 2. डायमीटर ऑफ ए सर्कल इज 26 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल इज 24 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. तर आपल्याला सर्कल दिलेलं आहे, सर्कलचं डायमीटर दिलेलं आहे 26. तर आपण पहिले म्हणू P इज द सेंटर ऑफ द सर्कल. P इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. आणि आपल्याला कॉर्ड दिलेली आहे 24 सेंटीमीटर. तर सेगमेंट AB इज अ कॉर्ड. सेगमेंट AB इज अ कॉर्ड. आणि याची जी लेंथ दिली आहे ही आपल्याला 24 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आता या कॉर्डचं डिस्टन्स आपल्याला सेंटरपासनं काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल परपेंडिक्युलर टाकावं लागेल सेंटरपासनं कॉर्डवर. तर PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. ड्रॉ सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आणि आपल्याला PM हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर सेंटरवरनं जो परपेंडिक्युलर कॉर्डवर टाकलं ते काय करते कॉर्डला बायसेक्ट करते. म्हणजे आपल्याला AM आणि MB कशी होईल इक्वल होईल आणि ABच्या हाफ होईल. म्हणजे AM इज इक्वल टू MB इज इक्वल टू हाफ AB होऊन जाईल. आणि आपल्याला AB किती दिली आहे कॉर्डची लेंथ 24. तर हाफ इंटू 24. आता 2नी 24ला जर डिवाइड केलं तर काय होईल 12 सेंटीमीटर. आता AM आपल्याला किती मिळाली 12 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे डायमीटर ऑफ अ सर्कल 26 सेंटीमीटर. तर रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते, म्हणजे D/2. आणि डायमीटर आपल्याला दिलेली आहे 26 सेंटीमीटर अपॉन 2. याला 2नी जर डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 3 जा 6, 13 सेंटीमीटर. तर आपल्याला रेडियस AP किती मिळाली 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला PM हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर AMP काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड माहिती आहे, 2 साईड गिवन आहे. तर पायथागोरस थेरमनी आपल्याला 3rd साईड काढता येईल. तर ट्रायंगल AMP इज अ राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल AMP इज अ right angle triangle. Therefore by Pythagoras theorem काय होईल हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. म्हणजे
AM square plus PM square is equal to AP square. AM square plus PM square, AM square plus PM square म्हणजे साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. तर हायपोटेनियस काय आहे? AP स्क्वेअर. तर आता AM आपण किती काढली? 12 सेंटीमीटर. म्हणजे AMच्या जागेवर आपण 12 लिहू शकतो. 12 स्क्वेअर प्लस PM आपल्याला काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे PM स्क्वेअर. आणि AP किती गिव्हन दिली आहे? AP रेडियस आहे 13 याचा स्क्वेअर. तर आता 12चा स्क्वेअर काय होऊन जाईल? 144 प्लस PM स्क्वेअर. आणि 13चा स्क्वेअर काय आहे? 169. मग आता काय होईल? PM स्क्वेअर इज इक्वल टू 169. आणि लेफ्टचा नंबर राईटला आणला तर त्याची साईन चेंज होईल. प्लस आहे तर काय होईल? मायनस. तर मायनस 144. म्हणजेच PM स्क्वेअर इज इक्वल टू याचं सबस्ट्रॅक्शन. तर 9 मायनस 4 किती राहील? 5. 6 मायनस 4 2 आणि 1 मायनस 1 0 म्हणजे 25. आता काय करावं लागेल? स्क्वेअर रूट करावं लागेल. तर स्क्वेअर रूट केलं तर काय होईल? स्क्वेअर निघून जाईल आणि 25चा स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 5p. म्हणजे सेंटरपासनं कॉर्डचं डिस्टन्स किती येऊन जाईल? 5 सेंटीमीटर येऊन जाईल. आणि हेच आपल्याला 5 सेंटीमीटर आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं. प्रॉब्लेम 3. रेडियस ऑफ ए सर्कल इज 34 सेंटीमीटर अँड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. तर आपल्याला कॉर्डची लेंथ काढायची आहे. तर आपल्याला गिव्हन काय दिलं आहे? सर्कल. आता काय म्हणू आपण? P इज द सेंटर ऑफ द सर्कल. लेट P is a center of a circle. आणि कॉर्ड दिलेली आहे. तर AB is a chord. सेगमेंट AB is a chord. आणि डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. तर सेंटरपासनं कॉर्डचं जे डिस्टन्स आहे हे 30 सेंटीमीटर आहे. तर सेंटरपासनं कॉर्डचं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? परपेंडिक्युलर टाकावं लागेल. तर आपण PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB काढून घेऊ. ड्रॉ सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. ठीक आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. आणि रेडियस ऑफ द सर्कल किती दिलं आहे? 34 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे AP 34 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड म्हणजे ABची लेंथ काढायची आहे. आता आपण PM परपेंडिक्युलर टू AB टाकलं तर PMA किंवा AMP आपल्याला काय मिळाला? राईट अँगल ट्रायंगल मिळाला. राईट अँगल ट्रायंगलच्या आपल्याला 2 साईड्स माहिती आहे. तर पायथागोरस थेरमने आपल्याला थर्ड साईड काढता येईल. आणि मग आपल्याला AM माहिती झालं की परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर कॉर्ड काय करते? सेंटरवरनं टाकलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेक्ट करते. तर AM आणि BM इक्वल होईल आणि ABच्या हाफ होईल. म्हणजे AB ही AMच्या डबल होऊन जाईल. म्हणजे कॉर्डची लेंथ आपल्याला मिळून जाईल. तर पहिले आपल्याला काय मिळालं आहे? राईट अँगल ट्रायंगल. तर ट्रायंगल AMP इज अ राईट अँगल ट्रायंगल. Therefore, by Pythagoras theorem काय होईल? साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे AM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस
PM स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस AP स्क्वेअर. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर AM ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. AM स्क्वेअर. PM आपल्याला किती दिलेली आहे, 30 दिलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 30चा स्क्वेअर. आणि AP रेडियस किती आहे, 34. म्हणजे इथे 34चा स्क्वेअर. म्हणजेच आता काय होईल, AM चा स्क्वेअर प्लस 30चा स्क्वेअर काय होऊन जाईल, 900 होऊन जाईल, इज इक्वल टू 34चा स्क्वेअर. म्हणजे 34 इंटू 34. 4 4 जार 16 कॅरी 1. 4 3 जार 12 आणि 1 13 0. 4 3 जार 12 कॅरी 1. 3 3 जार 9 आणि 1 10. म्हणजे काय होऊन जाईल 6511 1156. मग काय होईल AM स्क्वेअर. आता आपल्याला AMची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 900ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. म्हणजे प्लस आहे तर मायनस 900. आता आपल्याला याचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. AM स्क्वेअर इज इक्वल टू 6 मायनस 0 6, 5 मायनस 0 5 आणि 11 मायनस 9 256. आता याचा आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट करावं लागेल. स्क्वेअर रूट केलं तर स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे इथे AM होऊन जाईल. आणि 256 कशाचा स्क्वेअर आहे, 16चा. तर 256चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल, 16. म्हणजे AM आपल्याला मिळालं 16 सेंटीमीटर. आता आपल्याला AM मिळालेला आहे 16 सेंटीमीटर. परंतु आपल्याला लेंथ ऑफ कॉर्ड काढायचा आहे. म्हणजे ABची लेंथ काढायची आहे. तर आता इथे परपेंडिक्युलर टाकलेलं आहे कॉर्डवर. तर कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते. म्हणजे AM आणि BM इक्वल होते आणि ABच्या हाफ असते. म्हणजे AB जी आहे ती AMच्या डबल होऊन जाईल. परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द chord bisect the chord. Therefore AM is equal to half AB होईल. आता आपल्याला AM कितीचं फाइंड आउट काढलं आहे आपण, 16. तर AMच्या जागेवर आपण किती लिहू, 16 इज इक्वल टू हाफ AB. आता डिवाइडचा नंबर राईट हँड साईडपासनं लेफ्ट हँड साईडला येईन तर डिवाइडचा नंबर मल्टिप्लायमध्ये येऊन जाईल. म्हणजे 16 इंटू 2 इज इक्वल टू AB. तर 16 इंटू 2 किती होऊन जाईल, 32. देअरफॉर AB इज इक्वल टू 32 सेंटीमीटर. Therefore length of chord AB is equal to 32 सेंटीमीटर.